विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स मध्ये 50 प्रश्न असतात सीईटीला, बरोबर आहे? आणि त्यातले 15 ते 20 प्रश्न खूप अवघड असतात. हो, अवघड असतात, लेंदी असतात. पण 15 ते 20 पैकी 5 तरी प्रश्न जेईई मधलं ॲज इट इज असतात. जाऊ दे, राहू दे, ते पण ठीक आहे. आणि 30 प्रश्न उरलेत आता. 30 ते 35 प्रश्न ते मात्र पुस्तकातले ॲज इट इज असतात. मग मी तुम्हाला सांगतो घ्यायचं काय ते तुम्ही ठरवा. जर अवघड प्रश्नाला बघून घाबरत बसायचं आणि मॅथ्स सोडून द्यायचा. 30 ते 35 प्रश्नाला टार्गेट करायचंय. टार्गेट आणि ते अॅक्युरेटली कमी वेळात सोडवायचं. तो कॉन्फिडन्स वाढला, की हे 15 प्रश्न पण तुम्हाला नक्की सुटणार आहेत बाळांनो. आता आलं का लक्षात? म्हणजे बरीच लोकं तुम्हाला भीती दाखवतायत. तुमचे सीनियर सांगतायत, "अरे, मॅथ्सचा पेपर भयानक अवघड असतो." अवघड नाहीये, लेंदी असतो. थोडे प्रश्न लेंदी असतात, पण बाकीचे पुस्तकातले ॲज इट इज असतात. विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. आज काही शॉर्टकट नाहीये. आजपासून टाइप सुरू होत आहेत. पण आता थंबनेल तर बनवलंय. चला ठीक आहे, थंबनेल बनवलंय. मग असं करूया, मी तुम्हाला सांगतो, की हा शॉर्टकट प्रमाणे त्याला ट्रीट करूया. पहिला जर क्वेशन तुम्ही बघितला, पहिला क्वेश्चन हा आपल्या पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे. म्हणजे तेच तर दाखवायचंय तुम्हाला. पुस्तकातलं सॉल्व्हड ॲज इट इज येतंय परीक्षेत. मी तुम्हाला सांगतो, या टाइपच्या ह्याच्यामध्ये एक रूट दिलेला असणार आहे आणि बाहेर एक ब्रॅकेट आहे. टाइप ठरलाय. रूट आणि बाहेर एक ब्रॅकेट. मग रूटच्या आतमध्ये जी टर्म आहे त्याला टी पुट करा बाळांनो. हे डीएक्स रूटच्या आत नसते रे बाळांनो, लक्षात घ्या. मग रूटच्या आत कोण आहे? x-4 त्याला टी पुट करा. x-4 टी पुट केलं की तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी इथं -4 आहे. न्या की तिकडं +4 होतील. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली? 4 प्लस टी. डिस्टिंग्विश करा. सॉरी, डिफरंशिएट करा असं मला म्हणायचं होतं. मग x चं डेरिव्हेटिव्ह 1, 4 कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0, t चं डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx असतं आणि हा dx आपण इकडे लिहितो. म्हणजे जेव्हा इंटिग्रेशन मध्ये आपण सबस्टिट्यूशन करतो, तेव्हा परत dx लिहायचं नाही. सगळ्या व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ पाहिजे तुम्हाला. म्हणून dx ची व्हॅल्यू dt आली का? dx ची व्हॅल्यू काय आली? dt. मग चला व्हॅल्यू पुट करा. हे काय वाचा? x. जिथं x असेल तिथं 4 प्लस टी टाकायचं. म्हणजे 3 इंटू ब्रॅकेट 4 प्लस टी. पुढचं आहे +2 आणि रूट टी. अरे रूट म्हणजे रेस टू हाल्फ असतं रे. रूट म्हणजे रेस टू काय असतं? हाल्फ. मग आता काय करा? या टी रेस टू हाल्फ न मल्टिप्लाय करा आत. हे बघा, हे 3 चोक 12, 3 4 जा 12 प्लस 2 14 आला. 3 इंटू टी 3 टी. आत मल्टिप्लाय केलंय. टी रेस टू हाल्फ ने 14 ला मल्टिप्लाय करा. 14 इंटू टी रेस टू हाल्फ येणार. टी रेस टू हाल्फ टी ला मल्टिप्लाय करा. 1 हाल्फ 3/2 होणार आणि किती सिंपल इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मध्ये रेस टू ची काय टर्म असते त्यात 1 ॲड करत असतो. मग 1/2 मध्ये 1 ॲड करा 3/2 होणार. ओके. पण इंटिग्रेशन मध्ये 1 ॲड करायचं कळालं तुम्हाला. पण जी रेस टू टर्म आहे त्याला डिव्हाईड पण करायचंय. मग 1/2 मध्ये 1 ॲड करा 3/2 आणि 3/2 न डिव्हाईड पण करा. पण ते भाग अपॉनचं इंटू केलं की रेसिप्रोकल होतं. हे 2 वर येणार. 14 2 जा 28/3. सीईटी वाले काय करणार? तुम्हाला हे सगळं आन्सर देणार. त्याला ए म्हणणार. ओके. याला बी म्हणणार आणि काय पण विचारतील. ए प्लस बी करा, ए मायनस बी करा, ट्वाइस ए प्लस बी करा, ए इंटू बी करा, ए अपॉन बी करा आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायचंय. टाइप कळाला का सांगा? टाइप कळाला तर आपला एक अतिशय महत्वाचा पॉइंट क्लिअर झाला. आता इंटिग्रेशन सांगतोय तुम्हाला. 100% पुस्तकातलेच न्यूमेरिकल ॲज इट इज नाही आले, ॲज इट इज नाही आले बाळांनो, पण त्या टाइपचेच आहेत ना. सोडवूया ना चला. आता मला सांगा, पहिल्यांदा सांगा सबस्टिट्यूशन काय? हे जे आहे 3x + 2 त्याला तुम्ही टी पुट करा. 3x + 2 त्याला तुम्ही टी पुट करा. मग मला काय मिळणार आहे? 3x = t-2. 3x काय मिळालं मला? t-2. मग x ची व्हॅल्यू काढायची. +2 चं -2 केलंय. तर x ची व्हॅल्यू काढण्यासाठी इंटू 3 चं अपॉन 3 करा. म्हणजे x ची व्हॅल्यू ओके ही अशी येणार बरं का. आता काढा, डिफरंशिएट करा. म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा. इकडं dx लिहिणार. मगाशी सांगितलेलं मी टी चं डेरिव्हेटिव्ह इकडे मी ॲडजस्ट करतोय. आणि एक काम करूया रे तुमच्यासाठी. x = 1/3 t -2/3 असं जरा सेपरेट लिहूया आपण. एक्चुअली टाकायचे आपल्याला अशीच टाकायची आहे. पण डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी जरा सेपरेट करूया. मग इकडे येणार dx, इकडे येणार 1/3 dt, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. आता न्यूमेरिकल मध्ये बदल काय होणार बघा बघू, की I = मी तुम्हाला सांगतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 7 लिहून इथं x ची व्हॅल्यू टाका. काय x ची व्हॅल्यू? t-2/3. ओके. अरे थांबा की पुढे अजून आहे. पुढे कोण आहे? -2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. या रूट मध्ये जे काय आहे त्याला मी टी पुट केलंय. रूट म्हणजे t-½ आणि dx ची व्हॅल्यू मला मिळाली dt/3. हे अपॉन 3 बाजूला काढा.
हा 3 कॉन्स्टंट बाजूला काढा. आत सिम्प्लिफाय करा. 7 न आत मल्टिप्लाय करा. 7 इंटू टी 7t. ओके. 7t अपॉन 3 मायनस 7 टू जा 14 अपॉन 3 मायनस 2 अपॉन 1 आणि टी रेज टू हाफ आणि इथं dt. हे जे 3 आहे ना ते मी बाहेर घेतलं. ओके. आता मला काय करायचंय, की मी याला 3 न मल्टिप्लाय करतो आणि याला पण 3 न मल्टिप्लाय करतो आणि हा 3 कॉमन काढतो. म्हणजे बाहेर 3 3 जा 9 होणार. मग आत काय मिळेल मला 70. ओके. हे 3 टू जा 6 हे -14 आहे. -14 आहे. मायनस हे -6 आहे. दोघांची चिन्ह समान आहे. त्यांची ॲडिशन करा. -20 येईल. -14 -6 -20 होणार लक्षात घ्या. मायनस हे 3 कॉमन काढून 3 3 जा 9 केलंय आपण. हे इंटिग्रेशन साइन दिलंय आपण आता. आता इथं कोण उरलंय? टी रेज टू हाफ आणि dt. ओके. मग चला एक काम करूया आपण. आता हे ना आत मल्टिप्लाय करूया. हे 1/9 तसंच ठेवूया. ओके. पहिली टर्म बघा 7t. टी रेज टू 1 आहे. 1 इंटू हाफ 3/2 होणार. त्याचं इंटिग्रेशन 5/2 येणार. म्हणजे ही टर्म मला मिळणार आहे लक्षात घ्या. आणि -20 ला ह्या टी न मल्टिप्लाय करा. टी रेज टू हाफ आणि इथं कोण आहे सांगा? dt. आता ह्याच्या पुढचं बाळांनो सांगतो. ह्या 9 न बी आत मला मल्टिप्लाय करायचंच आहे. म्हणजे मला पहिलं जे आन्सर मिळणार आहे ते 7/9 मिळणार. ओके. 7/9 आणि ह्या टी रेज टू 3/2 मध्ये 1 ॲड करा. टी रेज टू 5/2 मिळणार. पण डिव्हायडेड बाय 5/2 करावं लागेल. प्लस या 1/9 ने इथं पण मल्टिप्लाय करा. 20 प्लस नाही मायनस आहे बरं का. प्लस नाही मायनस आहे चिन्ह इथं. मग -20/9 मिळालं मला. -20/9 मिळालं आणि टी रेज टू हाफ मध्ये 1 ॲड करा. हाफ मध्ये 1 ॲड करा 3/2 त्यानं डिव्हाइड सुद्धा करा आणि प्लस सी तुमचा आन्सर. आता कळालं का सांगतो? ऐका. ए तुमचा सॉल्व्ह केल्यावर पॉझिटिव्ह येणार आहे. बी निगेटिव्ह येणार आहे. त्यांनी तुम्हाला ए आणि बीची व्हॅल्यू मिळाल्या. तुम्ही सॉल्व्ह करा आता. काही अवघड नाहीये. काहीही अवघड नाहीये. पण मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. शांतपणे समजून घ्यायचं. शांतपणे. इथं गडबड करायची नाही. हे 2 वर जाणार आहेत लक्षात घ्या. मग 7 टू जा 14 आणि 9 45 होणार आहेत आणि हे टी रेज टू 5/2 मायनस आता इथं जरा गोंधळ आहे. हे 2 वर जातील. 20 दोन्ही 40 होतील आणि इथं 27 होतील. टी रेज टू 3/2. ओके. टाइप तुम्हाला कळालेला आहे. लेंदी वाटतंय ना? वाटू दे ना लेंदी. पण मी काय म्हणतोय, लेंदी जरी असलं तरी हे विथिन मिनिट 2 मिनिट होऊ शकतो. मॅथ्समध्ये आपण 30 प्रॉब्लेमचं करेक्ट 30चं टार्गेट ठेवलं. 90 मिनिटं आहेत. एक प्रॉब्लेमला 3 मिनिटं मिळू शकतात. पण मॅट्रायसेस, एरिया अंडर कर्व्ह, तुम्हाला सांगतो लॉजिक, बऱ्याचशा ठिकाणी शॉर्टकट्स आहेत. ज्या प्रॉब्लेम आपण कमी वेळात सोडवू शकतोय आणि टाइप माहीत असेल तरच इंटिग्रेशन जमणार लक्षात घ्या बरं का. मग हा प्रॉब्लेम झाला. आता हा प्रॉब्लेम बघा. मी सोडवून देणार नाहीये. तुम्हाला सोडवायचे आहे. लक्षात येतंय का बघा. रूटच्या आत जी काही टर्म आहे त्याला टी पुट करा. मग x-1 ला टी पुट करा. मग x येणार. t+1 हे मगाशी जरा ते 3x होतं ना बाळांनो. त्याच्यामध्ये किचकट होत गेलं बरं का रे बाळांनो. मग dx ची व्हॅल्यू किती सिंपल dt येणार. झालं व्हॅल्यू पुट करा. मग इथं 2 इंटू ब्रॅकेट t+1 +4 आणि रूट टी आणि dx ची व्हॅल्यू dt. मग सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही दिलेल्या उत्तराला कंपेअर करून ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि ती आली व्हॅल्यू की दोघांची ऍडिशन करा. प्रॉब्लेम नीट लक्षात घ्या. 2024 ला 10 मे ला मॉर्निंग शिफ्टला आलेला प्रश्न आहे. 10 मे ला मॉर्निंग शिफ्टला आलेला हा प्रश्न आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 मे ला मॉर्निंग शिफ्टला आहे. 10 मे 3 मे सेमच आहे. 2x + 4 2x + 4 x-1 x-1 आन्सर पण सेम असणार आहे. ए आणि बी काढायचंय पण मगाशी ए प्लस बी विचारलंय. आता 2a प्लस बी विचारलंय. आता मला सांगा हा टाइप परफेक्ट झाला का नाही तुमचा? झालाय परफेक्ट. नक्की झालाय. मग हा प्रॉब्लेम सोडवा ना तुम्ही. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक्झाम साइड आणि एक्झाम गोल हे ॲप्लिकेशन ओपन करायचंय. ओके. मग त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मी सांगू का रे बाळांनो, हे जेव्हा तुम्ही सोडवायला जाल ना, मला जस्ट एक प्रॉब्लेम तुम्हाला दाखवायचा आहे बरं का. मला जस्ट एक प्रॉब्लेम तुम्हाला दाखवायचा आहे. या स्लाइडवर मी घेतोय. हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना, मला पुस्तकात दिसतायत. सगळे प्रॉब्लेम मला पुस्तकात दिसतायत. म्हणजे मला नेक्स्ट जो टाइप तुम्हाला शिकवायचा आहे, लगेच नाही. तुमचं पहिलं काम काय, की ह्याच्या अगोदर जेवढे मी इंटिग्रेशनचे शॉर्टकटचे व्हिडिओ अपलोड केलेत, ते सगळे तुम्हाला बघायचे आहेत. 100-200च प्रॉब्लेम आहेत. जास्त नाहीच आहेत बाळांनो. 100-200च प्रॉब्लेम आहेत. मी हा टाइप घेतोय बाळांनो. हा टाइपच पुस्तकात ॲज इट इज आहे. हा टाइप मी नेक्स्ट ह्याच्यात शिकवणार आहे बरं का. मी आत्ताच सांगितलंय तुम्हाला. या टाइपचा मला अजून एक प्रॉब्लेम दिसला होता. अजून एक आणि तो प्रॉब्लेम पुस्तकात ॲज इट इज आहे. आता तुम्ही एक्झाम गोलमध्ये सोडवा.
मी तुम्हाला पुस्तकात दाखवतो. मी तुम्हाला पुस्तकात तो प्रॉब्लेम ॲज इट इज दाखवतो. हां. ओके. हा तो प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही म्हणाल वरचा प्रॉब्लेम आणि खालचा प्रॉब्लेम वेगळा आहे. नाही वेगळा. तुम्ही काय करायचंय या दोघांची ॲडिशन करा. 2 येते का सांगा? 2/3, 4/3 म्हणजे तुम्ही म्हणाल 6/3 अरे 6/3 म्हणजे 2. पण मला वरती सेक पाहिजेत. त्यांनी कॉस म्हणून तर निगेटिव्ह दिलंय. ते खाली न्यावं लागतं. म्हणजे प्लस होईल. हे पण साइन खाली जाईल, प्लस होईल. 3/7 आणि 11/7 करा ॲडिशन 14/7 म्हणजे 2च येते. म्हणजे टाइप आहे रे. म्हणजे जर तुम्हाला टाइप ओळखायला जमला, की इंटिग्रेशन जमलं लक्षात घ्या. मग हा व्हिडिओ याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आणि चांगला अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.